ते काही नाही, दोन गुण मग हे काय बॅटी. अहो आजोबा बेटी. बघ घाणेरडं तोंडाने घेतला म्हणजे बॅटीच नाही का आजोबा. आणि हो त्या बाळाला ठेव बघू आधी बाजूला. बाळ कुठे? अगं त्या हातात नाही का ते नाव केवळ रडतच असतं नुसतं. अच्छा मोबाईल. आजोबा माझ्या फ्रेंड्सचे फोन असतात, तुम्हाला नाही कळणार. ओल्ड कल्चर. अगं आम्हालाही मित्रमैत्रिणी होत्या, पण तेव्हा मोबाईल नव्हता ना. अगं मोबाईल नव्हता म्हणूनच तर माणसं एकमेकांच्या जवळ होती. मोबाईल आला आणि माणसं एकमेकांपासून दुरावली. मोबाईलने फक्त संवाद साधता येतो, पण मनातली प्रेम भावना विचार व्यक्त करता नाही येत. पण आजोबा मोबाईलचे किती फायदे आहेत. नाण्याला दुसरी बाजू देखील असते. मोबाईलचे दुष्परिणाम काही कमी नाहीत बघ. अपघात वाढले, गुन्हेगारी प्रचंड वाढली, नको त्या गोष्टी उपलब्ध झाल्यामुळे मुलांवर वाईट परिणामही झाला. पण आजोबा या सगळ्या सुखसोयी असल्यामुळे जगणं किती सुसह्य झालंय. सुखसोयी वाढल्या की अपेक्षा देखील वाढतात आणि याला अंत नाही बघ. मग आजोबा हे सगळं चुकीचं आहे का? चूक आणि बरोबर हे कोणी ठरवायचं? आपणच ना. मग मग कोणत्या गोष्टीच्या किती हानी जायचं हे आपणच ठरवायचं असतं. हो आजोबा तुम्ही म्हणताय ते पटतंय मला. आमच्या अनुभवाचा लाभ तुम्हाला व्हावा आणि तुमचं भविष्य हे सुखी आणि सुरक्षित व्हावं असा प्रामाणिक हेतू आहे माझा. मी हे नक्की लक्षात ठेवीन आणि माझ्या मित्रमैत्रिणींना देखील सांगेन. बाळा आई बाबा कुठे दिसत नाही. तुमचे आई बाबा? मग माझे कशाला विचारले? माझे गेले कधीच वर. तुझे आई बाबा कुठे आहेत? अच्छा तसं. आई गेली मार्केटला आणि बाबा आमंत्रण द्यायला. आमंत्रण कोणाच्या लग्नाचं? अहो आजोबा विसरलात का? लग्नाचं नाही पूजेचं. पूजा? कसली पूजा? अहो उद्या आपल्या घरी सत्यनारायण नाही का? पूजेला कोण बसणार आहे? आई आणि बाबा. आणि तुम्ही मुलं काय फक्त कसा झालं ना? मी माझ्या फ्रेंड सोबत मूवीला जाणार आहे. हे काय घरात पूजा आणि तुम्ही मुलं पिक्चरला जाणार? हे काय बरोबर नाही बघ. मी काय करणार घरी बसून? इट्स सो बोरिंग यार. आपली परंपरा, चालीरीती, संस्कृती या सगळ्याची माहिती तुम्हा मुलांना कशी होणार? मला तर वाटतं उद्या की नाही पूजेला तिथूनच बसावं. नको रे बाबा, एवढे 2 तास कोण बसेल? इतर धर्माची लोक आपली परंपरा जपतात, मग आपण आपली संस्कृती जपायला नको का? पण आजोबा तुम्ही म्हणता ना की देव आपल्या मनात असतो, मग ही पूजा वगैरे करायची गरजच काय आहे? बाळा आपला एकमेकांबद्दल प्रेमभाव असतोच, तरी आपण एकमेकांचे वाढदिवस उत्साहात आनंदात साजरे करतो. तसंच भगवंताबद्दल असलेला आपला उत्कट भाव व्यक्त करण्यासाठी आपण पूजा करतो. ते जरा वय झाले ना म्हणून जरा फापलेलं होतं. हो आजोबा तुम्ही म्हणताय ते पटतंय मला. अगं ह्यासाठी तर घरात वडीलधारी माणसं असणं अत्यंत आवश्यक आहे. पण आज काय तर तुम्ही नव्या पिढीला जुनी माणसं नोकरी झालो आहोत. अडगळीच्या वस्तूंप्रमाणे आम्हाला वृद्धाश्रमाचा मार्ग दाखवतात. पण एक लक्षात ठेवा बघा का, झाडाचं हिरवेपण हे त्याच्या मुळामुळे टिकून असतं. मुळच जर सैल झाली तर झाड उन्मळून पडल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा.